नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. गुड मॉर्निंग. आजचा व्लॉग आहे मी कशी पॅकिंग केली आहे त्याच्यासाठी. सो लेट्स पॅक माय बॅग. मी पहिले कपडे चेक केले, सर्व काढून ठेवले आणि त्यानंतर मी ज्वेलरी चेकआउट करत होते. बघितलं तर माझ्याकडे सिल्वर ऑक्सिडाईजची इतकी सारी ज्वेलरी आहे, म्हणजे पूर्ण कलेक्शनच. मग ते घेतलं आणि सर्व व्यवस्थित कानातले वगैरे तुटायला नको म्हणून ते मी रुमालामध्ये बांधून ठेवलं. त्यानंतर हेअर क्लिप्स आणि अजून छान असे म्हणजे डेलिकेट जे होते माझे इयररिंग्स आणि ज्यांना खडे वगैरे आहेत असे इयररिंग्स, म्हणजे ज्या डेलिकेट वस्तू आहेत त्या मी ह्या पर्समध्ये ठेवल्या. या छोट्याशा पाऊचमध्ये माझे कडे ठेवले. 3 कडे आहेत माझ्याकडे, ते मी त्या पाऊचमध्ये ठेवलेत व्यवस्थितपणे. कपडे ते कपडे, कपड्यांसोबत मी खूप सारी ज्वेलरी पण पॅक केली आहे. आणि आता घड्याळाचे काटे सरळ करते, कारण 2 घड्याळ पण घेऊन जाते. जर पाऊस नसेल तरच बाहेर, पाऊस नसेल तर बाहेर नाही, कारण माझे घड्याळ मग लवकर खराब होतात आणि मला तेवढे व्यवस्थित सांभाळता पडतं. सो तर ठेवते, बघू घालायचं. एवढा पसारा काढल्यानंतर पिलग्रीमचा हेअर मास्कचा एक मला डबा भेटला. मग त्यामध्ये मी काही पिना आणि काही पिना, रबर आणि जी ज्वेलरी मी यात बांधली होती ती, असं सगळं एकत्र ठेवून हा बॉक्स मी ॲज अ ज्वेलरी बॉक्स म्हणून घेऊन जाते. माझे सगळे कपडे मोस्टली ब्ल्यू आणि लेव्हेंडर कलरमध्ये आहेत, म्हणून मी ही एक झुडिओची माझी जेल फिनिशवाली नेल पेंट पण घेऊन जाते. मी हे ट्रेसेमेचं हायड्रा मॅट्रिक्सचं सिरम ऑर्डर केलेलं, ते पण घेऊन जाऊया, म्हणजे स्टायलिंग करताना आपल्याला हीट प्रोटेक्टर म्हणून यूज करते. माझं लॅक्मेचं हे आयकॉनिक आयलायनर पूर्णपणे सुकून गेलं आहे, पण ते बघायच्या आधीच मी नवीन घेऊन आली होती म्हणून आज वाचले. हे सगळे माझे एसेन्शियल्स मी भरले. त्याच्यामध्ये एक क्लिप आहे कैलास जीवन, इन केस जर लागलं दुखलं काही तर. एक ऑनियन हेअर ऑइल घेतलं आहे मी. हे ट्रेसेमेचं आत्ताच मगाशी दाखवलं जे नवीन घेतलं ते घेतलं आहे हायड्रा मॅट्रिक्सचं. त्यानंतर 2 आयलायनर आहेत, एक फायलर आहे, एक नेल पेंट आहे, बॉडी मॉइश्चरायझर आहे. हे हेअर स्टिक आहे कारण माझे हेअर्स भरपूर उडतात. वॉच घेतली आहे. 2 प्रकारचे काजळ घेतले आहेत, ब्लॅक अँड ब्ल्यू. 1, 2, 3 प्रकारच्या लिपस्टिक घेतल्या आहेत, जी पण आवडेल ती लावायसाठी. पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर घेतलं आहे. सनस्क्रीन घेतलं आहे डॉट अँड कीचं. हे निवियाचं अंडरआर्म्स रोल ऑन घेतलं आहे आणि लिप बाम इन केस आपल्याला लागलं तर. आणि 2 फण्या घेऊन ठेवलेल्या आहेत. आता हे सगळं या छोट्याशा बॅगमध्ये पॅक करूया. सर्व मेकअपचं सामान मी माझ्या या छोट्याशा पाऊचमध्ये गच्च भरून ठेवलं. माझ्या डान्सला जो वापरते तो खजाना ओपन केलेला आहे. तर यातलं काय काय घ्यायचं आहे ते आता यापैकी मी काय काय घेतलं आहे तर ब्रश घेतलं आहे, आयशॅडोचं पॅलेट घेतलं आहे, फाउंडेशन स्टिक आणि लूज पावडर. मेकअपमध्ये मी एवढंच यूज करते. सो त्याच्यासाठी ब्लेंडर घेतलं आहे, ब्रशेस घेतले आहेत. हे नेकलेस माझं भरायचं राहून गेलं होतं ते घेतलं आहे. एक मंगळसूत्र घेतलं इन केस जर तिकडे साडी घातली तर. 2 बँगल्स आणि एक कडा असं सोबत घेऊन जाते. त्यासोबत माझे ड्रायर तिकडे नसेल अवेलेबल तर, आणि हेअर स्ट्रेटनर इफ मला जर वेळ मिळाला स्टायलिंग करायला तर त्यासाठी. सो हा पसारा पण आपण या बॅगमध्ये भरूया. आणि सोबतच आपण जे ही बॅग रेडी केली होती आणि आपले ऑर्नमेंट्सची बॅग, हे सगळं याच्यामध्ये फिट करून ठेवून देऊ. कसं करणार ना, आणि शाळेतच बरी असतेस तू, हे कसं तयारी करणार बाबू? तू असं मध्ये सगळं करणार तर टेल मी. आता मोठी अशी सूटकेस काढली आहे. मग आधी त्या सूटकेसमध्ये जे गॅप्स असतात त्याच्यामध्ये छोटे छोटे कपडे ठेवून घेतले, ज्वेलरीचे बॉक्सेस ठेवून घेतले आणि एक साडी पण मी त्याच्यामध्ये कोंबून ठेवली आणि मग ते इवन केलेलं आहे. त्यानंतर जेवढे पण माझे कपडे होते ते एक डे वाईज मी व्यवस्थितपणे ऑर्गनाईज करून ठेवले. दुसऱ्या साईडला ऑर्नामेंट्स आणि बाकी ॲक्सेसरीजची मोठी बॅग आणि 2 चपला अशा दुसऱ्या साईडला ठेवल्या. मोबाईल स्टँड कसं काय विसरू शकतो. असं करून बॅग पॅक केली. मग लक्षात आलं की अरे कॅरी बॅग तर भरलाच नाही आहे, म्हणून मग 3 कॅरी बॅग भरायला ऋत्वीने माझी मदत केली त्याच्यामध्ये. आपल्याला लागलं तर काय घ्यायला आणायला ना. ओके ओके, थँक्यू माय बेबी.
मग वेळ आली हँडबॅग भरायची. मग त्यातही ती माझी मदत करत होती. म्हणजे टिश्यू पेपर, लिप बाम, मॉइश्चरायझर आणि छोट्या मोठ्या ज्या गोष्टी हँडी लागणार होत्या त्या सगळ्या मी हँडबॅगमध्येच ठेवून घेतल्या. बॅग भरल्यानंतर पुन्हा एक एक लक्षात आलं, म्हणून मग पुन्हा बॅग उघडली आणि राहिलेल्या गोष्टी परत ठेवल्या. आता हे परफ्यूम ठेवलं आणि मग फायनली बॅग पॅक केली. नंतर हँडबॅगमध्ये खाऊ भरून ठेवला. आणि मग ज्या दिवशी जायचं होतं त्या दिवशी सकाळी उठून आवरलं. ऋत्वीचा इव्हेंट होता, तिला रेडी केलं, हेअर मास्क लावला, जेवून घेतलं आणि मग इतरत पुन्हा केस व्यवस्थित करण्याच्या तयारीला लागले. हे ट्रेसेमेचं नवीन हायड्रा सिरम घेतलेलं आहे, ते आज उद्घाटन केलं आहे मी आणि स्ट्रेटनिंगच्या अगोदर मी ते लावून घेतलं आहे. हेअर्स थोडे मॅनेजेबल दिसावे म्हणून घरून पण स्ट्रेटनिंग करून गेली आहे. तर मित्रांनो, आज तो दिवस आलाच ज्याची मी खूप दिवसांपासून वाट बघत होते. रोजचं तेच रुटीन, तीच धावपळ आणि रोजचं थोडं काम बाजूला ठेवून मी फायनली माझ्या प्रवासाला निघाली आहे. पण कुठे ते आता नाही सांगणार, पण एक छोटासा क्लू दे. मी चालली आहे एक अशा ठिकाणी जी भव्य महाल, सुंदर तलाव आणि त्याच्या कान्या कोपऱ्यात इतिहास दडलाय. ते संध्याकाळचे किनारे अप्रतिम दिसतात आणि तिथली संस्कृती मनाला भुरळ पाडते. तर ओळखलत का ठिकाण? जर अजूनही अंदाज आला नसेल तर माझ्यासोबत या प्रवासात राहा आणि जर अंदाज आला असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. चला तर मग उघडूया एक नवीन पान आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.